सुंदर संकल्पना आहे ही, की त्यामुळे गावाकडच्या लोकांना आपला माल डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचवता येतो. ही एक उत्तम संधी आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. आज रविवार आहे आणि आज कुडाळमध्ये ना स्पेशल गावठी बाजार भरतो. स्पेशल याच्यासाठी की तिथे गावाकडनं येणारी लोक आपल्या शेतातल्या भाज्या फळं घेऊन येतात आणि घरात बनवलेले पारंपरिक पदार्थ सुद्धा असतात. तुम्हाला बघायचे? चला दाखवते. हा आहे अस्सल गावठी आठवडा बाजार कुडाळ. सकाळी 8 ते दुपारी 2. हा खूप छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे गावाकडच्या लोकांसाठी. एक लिंबू कापला तर 5 ग्लास सरबत होणार. किती द्या? 50 द्या. 500 हो. तर ही आहेत लिंब आणि इथे अशा ह्या भाज्या सगळ्या वाट्यावरच मिळतात. त्यांनी मला 20ची 4 अशी लिंब दिली. ही आहेत इकडची सीझनल फळं, म्हणजे जंगलाची फळं आहेत ती. याला तिकडे चापरं म्हणतात. हे असं ज्यांच्या घरी जे जे अवेलेबल असतं ते घेऊन येतात. त्याची क्वांटिटी फार कमी असते आणि हे सगळं वाट्यावर ठेवलेलं असतं. इथे तुम्ही बघू शकता, इथे चिंच आहे, फुलं आहेत, थोड्या पालेभाज्या आहेत, कडधान्य आहेत आणि इथे ही फुलं आहेत ठेवलेली, जी पळस फुलं आहेत, गावठी अंडी, म्हणजे जे जे ज्यांच्याकडे असेल घरी तेवढे घेऊन येतात. हा इथे नाश्ता आहे, म्हणजे धोंडास आहे, घावणे आहे, इडली आहे, अप्पे आहे, इथे पुरणपोळी आहे आणि शिरवाळे आहेत. हे सगळं घरी बनवून हे पारंपरिक पदार्थ ते विकायला आणतात. ही हळद आहे, ही पण घरचीच आहे, कोकम, असं सगळं छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये असतं. इथे गावठी अंडी आमची बांधून झालेली आहेत आणि ती मी घेते आता. इथे बकुळीचे गजरे आहेत, अबोलीचे गजरे आहेत, कैऱ्या, रामफळं, चिंचा आणि ही परसवातलीच आपली गावची फुलं आहेत सगळी. कढीपत्ता आहे, इथे भाजीची केळी आणि खोबरेल तेल आहे, खोबऱ्यापासून बनवलेलं. वालीच्या शेंगा आहेत, मका आहे, ही चवळीची पाला आहे. ही शेवग्याची फुलं आहेत ताजी आणि गवार आहे, भेंडी, लाल भाजी एकदम बारीक अशी आहे. भारी वाटतं ना. भेंडी पाहिजे कशी? 1 डझन. 1 डझन एकदम प्रॉपर तयार झाली. सुपारी, छोटी मेथी, ही कंदमुळं आहेत, काजूची बोंड, फणस, केळी, उकडे तांदूळ सुद्धा आहेत इथे. केळीचे 3-4 प्रकार इथे बघायला मिळतील. 1 डझन घ्या का? रिझनेबल रेटमध्ये आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघत असाल. खूप छान प्रेमळ मनाने एकदम माणसंही बोलत असतात. आपल्याच लोकल लोक आहेत ही गावाकडची. आणि भाजीची केळी देऊ. भाजीची केळी 2 द्या. हे सगळं ऑर्गॅनिक असतं इथे आणि जास्त महागही नाही. गावठी मध आहे आणि काजू आहे, कढीपत्ता आहे,
आणि हे तेल आहे, कोकम तेल आहे. याचे गोळे दिसतात, हे कोकम तेल आहे. चहाची पात पण आहे. इथे कडधान्याच्या पिशव्या आहेत. अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये असतं ते, 4-5 किलो इथपर्यंतच असतं. चिक्कू नाही आणले आहेत ते बघा, पण ते कच्चे चांगले आहेत. आता बंदूक कसे ते 40 रुपयाला पाच. पिके आहेत की हिरवे? पिके आहेत की हिरवे? हिरवे 2 दिवसात बघा गवतात चिकट आहे. गवत कुठून आणू? कपड्यात ठेवायचे तो. की गवत चांगले कुठून होते, आणू? चांगले आहेत, पोहे चांगले आहेत बघा. काल संध्याकाळी काढलेले आहेत झाडावरती. एक वाटा घेऊ पण ते पिकणारे असे चून दे. आगे ते आहेत आपल्याकडे. नारळाचं आहे, माडाचं माडाचं. अदोपट आजीला हे छान आहे डाव. हे कसं आहे? 30 रुपये. 30 रुपये. किती पाहिजे? हा? पिटी नको. सध्या खूप उकडत आहे, त्यामुळे ताक पण आहे इथे. आणि प्रत्येकाकडून काहीतरी घ्यावं असं वाटतंच. ताक बस येतो. वाज घेऊ चालेल ना? वाज घेतो. हा घे ना. वाज गेला का? काय होतं? उष्णता कमी होते. थंड आहे. परिपाट परिपाट ओला असतो पर असं मिळतो पाटाच्या पाण्यामध्ये कडेला. लहान मुलांना काढा करण्यासाठी. ही आहे चुलीजवळ वापरतात ती फुकणी. काय म्हणतात त्याला? तोरणच्या पपनीस. आंबट असतात रे ही. काय नाव देऊ? तू म्हणलं तर काय नाव? काय नाव? ते उंडे पण आणले त्याने. अळूवडीचे कसे हे? बापरे, काय काय बनवून आणतात. करंजा. हो. हे लाडू कसे? 15. एक द्या. घरी बनवलेले एवढे मोठे मोठे आहेत. हा मोठेच केले. मारुती लाडू. हनुमान लाडू. हे घे. अळूवडी नको. आणि हे कोकम. लहानपणाची आठवण येतात. कसली? अबक एवढा आहे खाली. सुरण चवळी. हे काय आहे? चवळीचं. हे काळे कुळी. हे उडीद आहेत ना? कुळीत आहेत. कोण? लिंब फर्स्ट टाइमच वाटतंय. ओपन केलं तरच वास येतो. देठाकडे घे ना. 10 रुपयाची पण सुट्टे. आता सुट्टे नाही. आणि सुपाऱ्या. हे कशी आहे? शेवगा शेंगा किती? ते काय बोलले मला कळलं नाही. 30 रुपये. ही आहेत शेवग्याची फुलं. ताजी पण असतात आणि सुकवलेली पण असतात विकायला. कच्ची हळद. हे घ्या मोठी. कुळीत आहेत ना हे? या आहेत मिरच्या भरलेल्या आणि ही वांगीची रोपं. चालू आहे. घरचे आहेत ना?
मग छानच असणार. एक तूप, होय तूप हे पण हे पण तूपच आहे. एक आहे तूप म्हशीचं आहे काय? नाही नाही गायचं आहे. मग व्हाईट वाईट म्हणजे ते जर्सी केक सारखे. हा कशी जोडी? 20 रुपये तुम्ही असे 100 द्या. ते 20 रुपये. पालक आहे ना? गावठी. हो हे पण पालक द्या. आहे माझ्याकडे. नाही ते पण आधी फोटो काढून द्या. 50. कसं आहे? घेऊन जावा तुमचा. घेऊन चांगला आहे झाडावर फुटलेला आहे. तर ही फळं आहेत याला चारं बोरं असं इकडे म्हणतात. तुम्हाला खरं वाटणार नाही पण ही रानटी फळं आहेत आणि या आपल्या चारोळ्या आहेत ज्या आपण शिऱ्यामध्ये वापरतो. तर ती चारोळीची ही फळं आहेत आणि इकडे ही जंगलामध्ये खूप सारी झाडं आहेत. तर आता सध्या सीझन आहे या फळांचा. ही फळं पिकली आहेत. ही फळं पिकली की पक्षी खूप खातात आणि आपणही खाऊ शकतो कारण खूप छान आंबट गोड अशी टेस्टला असतात. आणि याच्या आतमध्ये बी असते छोटीशी आणि त्याच्या आतमध्ये चारोळी असते. याची झाडं मी तुम्हाला एका छोट्या वेगळ्या ब्लॉगमधून दाखवेनच. पक्षी खातात हो. करण्यासारखी काजू संपले. ही आहे गवार, याला इकडे चिटकी म्हणतात. तुम्ही त्यांच्या हाताकडे बघितलं तर तुम्हाला कळेल त्यांचे मेहनतीचं हे सगळं भाज्या वगैरे आहेत आणि अशा लोकांकडनं हे सगळं घेताना खूप छान वाटतं. इथे तुम्ही बघू शकता अगदी साधी सिटिंग आहे. माचोळ्या केलेल्या आहेत बांबूच्या. इथलं सकाळचं वातावरण खूप छान असतं आणि हा असा गावठी बाजार इथे भरतो. पांढरी रताळी कशी ती चिंच कशी? किती आहे? 1 किलो. पाणी सुटलं तोंडाला. तुमका बोलकत ना आता काय ते मोठं वाटत त्यांचा बघलं नाही तुम्ही ते आहे ना मी परत चिनी आता ती मोठी मोठी झाली बारकी बारकी आता ते खाली पडली आणली नाही कमालपत्र पैसा किती? इथे तुम्ही बघू शकता ही परसवात आपली फुलणारी गोकर्णीची फुलं आहेत, त्रिफळ आहेत, पळसाची फुलं आहेत. हे काय आहे? गुळवेल. कशासाठी वापरतात? शुगरसाठी, औषध, काढा करतात. लहान मुलांना ताप येत असला तर त्याचा काढा करून दिला. सगळ्या काही माहीत नसलेल्या गोष्टींची इथे माहिती सुद्धा मिळते अशा ह्या गावाकडच्या आजीकडून. तर हा रविवारचा बाजार इथे भरतो आणि शक्यतो हा बाजार मी मिस करत नाही. आणि ही केळी सोनकेळी आहेत, छोटी छोटी सोन्यासारखी दिसतात पिवळी. ही आहेत केळी, ही जरा वेगळी आहेत पण ही पण खूप सुंदर लागतात, गोड असतात एकदम. आणि लास्ट आहे हे एक वेगळं मिळालंय, लिंब आहे ही पण संत्र्यासारखी दिसत आहेत. वास एकदम संत्र्यासारखा येतो पण ही लिंब आहे. 10 रुपयाची 10 दिली आहेत आणि इतकी नरम आहेत की असं पिळलं तरी पटकन रस येईल एवढी नरम आहे. डिंक लागू नये म्हणून वरती पान लावलंय. हा फणस आहे, भाजीसाठी आणलाय मी. याला फणसाचा पारा असं म्हणतात. फणसाचं कुरो भाजी
हाडलंय. ही लिंब आहेत ना, ही सुद्धा वेगळी लिंब आहेत बघा. ह्याची साल मला खडबडीत दिसेल. याला इकडे रेडे लिंबू म्हणतात, रेडे लिंबू. आणि ही कापल्यानंतर आतमध्ये ऑरेंज असतात. ही जर कापली ना तर ती असं ऑरेंज असतं आतमध्ये आणि खूप छान रसाला असतात ती. आणि ही लिंब मी स्पेशली बाजारात मिळाली तर मी नक्की घेऊन येते, कारण ही लिंब जर अशीच फ्रीजमध्ये ठेवली बंद डब्यात किंवा पिशवीत तर ती 3-4 महिने आरामात जशीच्या तशी राहतात आणि महागही नसतात. ही गावठी लिंब आहेत प्रॉपर. तर हा सगळा बाजार आहे अगदी ताजा, फ्रेश, आपल्या जवळच्याच गावांच्या मधला शेतातला हा बाजार आहे. शेतातल्या भाज्या आहेत ताज्या. आणि ही गावाकडची सगळी लोक अशी सकाळी उठून लवकर सगळं घेऊन लगबगीने मार्केटमध्ये येतात आणि अशा लोकांकडनं भाज्या खरेदी करताना खूप छान वाटतं. त्यांचं बोलणं पण खूप छान, अगदी प्रेमळ असतं. तर त्याला तर नक्की व्हिजिट करा या बाजारात. हा, सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत असतो. याच्यामध्ये तुम्हाला अजून गावठी कोंबडी सुद्धा मिळतात, पण मला जेवढ्या हवं तेवढ्या मी तुम्हाला दाखवलंय आणि बाकीच्या सगळ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच गावच्या बाजारांना भेट द्या आणि गावच्या लोकांना प्रोत्साहित करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर नक्की करा. भेटूया पुढच्या एका छानशा ब्लॉगमध्ये. बाय.